नमस्कार. ज्योती आर्ट्स अँड क्रिएशन्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहोत. हा कैरीचा ठेचा अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो. चला तर मग बघूयात आपण कैरीच्या ठेच्याची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. इथे आपण एक मोठी कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि काळं मीठ. आता आपण ह्या कैरीची सालं काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सालं काढून झाल्यानंतर आता आपण या कैरीचे 2 भाग करायचे आणि त्याआधी देठ काढून घ्यायचा. देठ काढला नाही तर ठेचाला कडवटपणा येतो. हे पहा, अशा प्रकारे आपण अर्धी कैरी किसून घ्यायची आणि ही कैरी किसून झाल्यानंतर आपण ती एका वाटीमध्ये वेगळी काढून ठेवायची. आणि आता ही उरलेली अर्धी कैरी आहे ती आपण बारीक चिरून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता आपण एक लोखंडी तवा घ्यायचा आणि तो तवा तापल्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि थोडंसं तेल टाकून त्या भाजायच्यात. त्या कितपत भाजायच्या तर साधारण त्या भाजल्यानंतर थोडेसे त्या मिरच्यांवर डाग पडतात. अशा प्रकारे थोड्याशा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत. हे जिरंसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आणि लगेच लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि त्यासुद्धा थोडेसे डाग पडोपर्यंत भाजून घ्यायच्या. असं केल्यामुळे त्याचा कच्चापणा जातो आणि ठेच्याला छान चव येते. असं सगळं भाजून झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचे. आता त्या हिरव्या मिरच्या आणि लसूण थंड झाल्यानंतर आपण जी बारीक चिरून घेतलेली कैरी आहे त्यामध्ये ते घालायचं. त्याचप्रमाणे भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे काळं मीठ घालायचं. काळं मीठ घातल्यामुळं ह्या ठेच्याला जास्त चटपटीतपणा येतो, म्हणून आपण इथे काळं मीठ वापरलं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्याला जाडसर वाटून घ्यायचं. जाडसर वाटल्यामुळं त्यामध्ये जो आपण शेंगदाणे घातलेले असतात ते आणि कैरीची चव छान येते. त्याचप्रमाणे आपण जी बाजूला किसून ठेवलेली कैरी आहे तीसुद्धा घ्यायची आहे आणि ह्या ठेच्यामध्ये मिक्स करायची आहे. आपण कैरी बाजूला किसून ठेवण्याचं कारण हेच होतं की हा कैरीचा ठेचा आहे, त्यामुळे वरतून कैरी घातल्यामुळं ह्या ठेच्याची चव अजून वाढते आणि हा ठेचा अगदी चटपटीत, झणझणीत, आंबट, तिखट खूप छान बनतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात असाच छान छान रेसिपीसह.